इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र बदलापूर शहरात अशी परिस्थिती आहे का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. शहरात सध्या गॅस सिलेंडरबाबत काय परिस्थिती आहे या संदर्भाचा आढावा बदलापूर पालिकेत आमदार किसन कथोरे यांनी नगराध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी, रेशनिंगचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि विविध गॅस एजन्सीच्या मालकांशी चर्चा करून घेतला. आमदार कथोरे आणि प्रांताधिकारी यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ती सविस्तर पहा. आपण आज गॅसच्या टंचाईच्या संदर्भात आणि युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भात खास करून ही बैठक आयोजित केली होती. आपल्याला एकच विनंती आहे की आता आपण सगळ्याच गॅस विक्रेते आहेत त्या सगळ्यांना बोलवलं होतं. त्यांनी प्रत्यक्ष माहिती दिली. लोकांच्या अफवेमुळं बुकिंग वाढलेली आहे. गॅसची टंचाई अजिबात नाही. बदलापूर शहरामध्ये, बदलापूर ग्रामीणमध्ये, संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची गॅस सिलेंडरची टंचाई नाही. त्याचबरोबर ग्राहक जो आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण असं तयार झालं आहे. बदलापूरला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला महानगरचा गॅस मिळतो आहे. त्यांनीसुद्धा आता नवीन नोंदणी सुरू केली आणि ती नोंदणीचं खूप मोठ्या प्रमाणात वितरकांच्याकडे त्रास व्हायला सुरुवात आहे. हे होऊ नये यासाठी त्याच्यावरही आज खूप चांगल्या प्रकारचं आमच्या अधिकारी मंडळींनी सगळ्यांनीच, सगळ्याच यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं. कोणी चुकीच्या बातम्या देत असेल तर त्या देऊ नयेत. नागरिकांना उलट आव्हान करा की बदलापूरमध्ये कुठल्याही प्रकारची टंचाई नाही. गॅस व्यवस्थितपणे मिळतो आहे. फक्त एकच आहे का बुकिंग केल्यानंतर बुकिंगची दरवेळेला रोज बुकिंग होत होती त्याच्यामध्ये 1.5 नोंद वाढली गेली आणि म्हणून त्यामुळं कदाचित 4 दिवसात मिळणारा गॅस सिलेंडर तो 5, 6, 7 दिवस, 8 दिवसामध्ये तो मिळाला गेला आणि म्हणून त्या मनामध्ये लोकांच्या शंका निर्माण झालेली आहे. वस्तुस्थिती तशी नाही. निश्चित राज्य सरकारने खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन ही नागरिकांची चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचसाठी खऱ्या अर्थाने आज ही बैठक आयोजित केली होती. व्यापाऱ्यांच्या बाबतीतला जो प्रश्न आहे त्यांनाही 70% पुरवठा करावा अशा प्रकारची मागणी त्याच्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीने त्यांना पुरवठा होईल. हॉस्पिटल असतील, शाळा असतील, अन्य ज्या यंत्रणा आहेत त्यांना 100% पुरवठा मिळेल. त्यामुळे कुठलीच अडचण बदलापूर शहरामध्ये नाही. नागरिकांना विनंती आहे की आपण अफवेवर जाऊ नका. प्रत्यक्ष आपल्याकडे असलेला पहिला भरलेला सिलेंडर आहे तर दुसरा भरण्यासाठी लाईन लावू नका. आपली नोंदणी जरूर करा पण त्याची विनाकारण कुठेतरी चुकीच्या पद्धतीने लोकांच्यावर अशा प्रकारचे प्रेशर येऊन अजूनही धावपळ होणं हे आपल्या शहराच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणून यंत्रणेचं मला मनापासून आभार मानले पाहिजेत की त्यांनी तातडीने बैठक लावली आणि आज या बैठकीमध्ये सविस्तरपणे आपल्या यंत्रणेने माहिती दिली. त्यांच्याकडून सुद्धा आपण ही माहिती आपण सगळी जनतेला द्यावी. आमदार साहेब, पण प्राथमिकता कशाला असेल? घरगुती सिलेंडरला असेल की व्यावसायिक सिलेंडर जे आहेत त्यांना असेल? घरगुती प्राथमिक हमखासच त्याच्यामध्ये प्राधान्य राहील आणि व्यापाऱ्यांच्यासाठी सुद्धा बंद होणार नाही. पण 70% आपण आता, कारण पुरवठा वाढला, मागणी वाढली, त्याच्यामुळं पुरवठा कमी यायला लागला आहे आणि म्हणून तो थोडासा त्रास होतो आहे. पण तो त्रास होणार नाही अशा प्रकारच्या यंत्रणेने सविस्तर माहिती दिली. गॅसचा पुरवठा प्रत्येक एजन्सीला जो मिळत आहे तो तेवढाच मिळत आहे. फक्त बुकिंग जी बघितली आपण, आता एका गॅस एजन्सीने सांगितलं की त्यांच्याकडे डेली बुकिंग जी होती ती 800ची होती, ती आता 2000 क्रॉस करून गेली. म्हणजे ही पॅनिक परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती नागरिकांनी थोडासा संयम राखला आणि नागरिक जर थोडा स्वतः आश्वस्त झाले की आम्हाला सगळं व्यवस्थित मिळत आहे तर हा जो गॅप पडलेला आहे ऑटोमॅटिकच हा कमी होणार आहे. तर इतर शहरांमध्ये जशी अफवा आहे किंवा काही शक्यता आहे की काळा बाजार केला जातो सिलेंडरमध्ये, सिलेंडरच्या बुकिंगमध्ये किंवा वितरणामध्ये, तर आपल्या शहरामध्ये तशी परिस्थिती आहे का आणि असेल तर काय सूचना केल्या? नाही, आपल्याकडे अजून आतापर्यंत एकही अशी कंप्लेंट आलेली नाही आहे काळ्या बाजाराची. सर्व विभाग जे आहेत त्यांच्यामध्ये व्यवस्थितपणे समन्वय आहे आणि अशी कुठलीही जर कंप्लेंट आली तर त्याच्यामध्ये तातडीने कार्यवाही करण्यात येईल. आताच असं ACP साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. रेशनिंग ऑफिसर देखील या ठिकाणी होते. सर्व गॅस एजन्सीला देखील आम्ही तशी सूचना केलेली आहे. दुसरीकडे सध्या एखाद्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरची टंचाई असेल तर तिथले व्हिडिओ किंवा पोस्ट आपल्या शहरातील असल्याचं सांगत ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्यामुळे नागरिकांनी ह्या पोस्ट आणि हे व्हिडिओ आपल्या शहरातील आहेत का याची सत्यता देखील पडताळून पाहणं गरजेचं आहे. पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट.